नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज तारीख जी आहे 3 एप्रिल 2026, म्हणजेच आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे. कारण लाडक्या बहिणीसाठी अतिशय खुश खबर म्हणजे हा अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत. कारण 3 एप्रिल रोजी जे आहे खूप महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपल्या चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. कारण 3 एप्रिल म्हणजेच आजची तारीख आहे. तर ह्या रोजी जे आहे खूप महत्त्वाचं आपण अपडेट जे घेऊन समोर आलेलो आहे. ही माहिती प्रत्येक महिलांसाठी जे खूप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जे आहे नक्की बघा. सर्वप्रथम जे आहे मोठी बातमी म्हणजेच ई-के-वाय-सी बद्दल आहे. सरकारने ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. पहिली जी तारीख जी आहे 31 मार्च होती, ती आता वाढवण्यात आलेली आहे. कारण 68 लाख महिलांचं अकाउंट बंद करण्यात आलं होतं, कारण ई-के-वाय-सी झाली नव्हती म्हणून. आधी ही तारीख फक्त 31 मार्च होती, पण आता ही वाढून 30 एप्रिल 2026 करण्यात आलेली आहे. म्हणजे 30 तारखेपर्यंत आपण ई-के-वाय-सी पूर्ण करा, नाहीतर अन्यथा आपला लाभ जे आहे बंद होऊ शकतो. आतापर्यंत 68 लाख महिलांचं अकाउंट बंद झालेलं आहे. ते रिकव्हर करायचं असेल तर ई-के-वाय-सी केलं तर आपलं जे आहे अकाउंट पुन्हा चालू होऊ शकते. म्हणजेच पुन्हा आपल्या खात्यात जे आहे पैसे येऊ शकतात. म्हणजे ज्याने अजून ई-के-वाय-सी केलेली नाही त्यासाठी ही शेवटची संधी आहे. ही संधी जी आहे आपण गमावू नका, नंतर आपले पैसे जे आहे लाभ बंद होऊ शकतो. जर तुम्ही अजून ई-के-वाय-सी केले नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. आता दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजेच हप्त्याबद्दल आहे. खूप महिलांचा मार्च महिन्याचा ₹1500 हप्ता अजूनही मिळालेला नाही. म्हणजे काही महिलांचे हप्ते जे आहे अजून मिळालेले नाहीत. त्यामुळे अशी माहिती समोर येत आहे की मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात. म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट ₹3000 जमा होण्याची शक्यता आहे. हे पैसे कधी जमा होऊ शकतात, त्यामुळे तुमचे बँक अकाउंट नक्की चेक करत राहा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने अनेक अकाउंट्स बंद केले आहेत. जवळपास लाखो महिलांचे अकाउंट ई-के-वाय-सी पूर्ण नसल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर तरीही पैसे येत नसतील तर सर्वात आधी तुम्ही ई-के-वाय-सी जे आहे कंप्लीट करून घ्या. ई-के-वाय-सी करून आपलं स्टेटस तपासा. तसेच तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे देखील नक्की तपासा. अनेक वेळा आधार लिंक नसल्यामुळे पैसे अडकतात. जर ओ-टी-पी येत नसेल किंवा लॉग इन होत नसेल तर जवळच्या CSC सेंटरमध्येच म्हणजे आधार सेंटरवर जाऊन भेट द्या. ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. लक्षात ठेवा, ही योजना चालू ठेवण्यासाठी ई-के-वाय-सी खूप महत्त्वाची आहे, म्हणजेच खूप महत्त्वाची आहे. एक छोटी चूक तुमचा ₹1500 हप्ता बंद थांबवू शकतो. म्हणजेच ई-के-वाय-सी न केल्यामुळे आपले ₹1500 जे हप्ता थांबू शकतो. म्हणून अजून वेळ आहे. 30 एप्रिलच्या आत ई-के-वाय-सी पूर्ण करा आणि योजनेचा पूर्ण लाभ घ्या. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.